नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेचं अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. होप इज द थिंग विथ फेदर्स. होप म्हणजे आशा, थिंग्स म्हणजे गोष्टी आणि फेदर्स म्हणजे पंख. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, होप इज द थिंग विथ फेदर्स म्हणजेच आशा ही अशी गोष्ट आहे की तिला पंख आहेत. म्हणजेच याचाच अर्थ आशेचे हे चिमुकले पाखरू. या कवितेचे कवयित्री एमिली डिक्सन यांनी आशेला पाखरू समजल्यामुळं ही कविता पर्सोनिफिकेशनचे उदाहरण आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करू. होप इज द थिंग विथ फेदर्स that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Hope is the thing with feathers म्हणजे आशा अशी गोष्ट आहे की तिला पंख आहेत. that perches in the soul. परचेस म्हणजे राहणे, in the soul म्हणजे आत्म्यामध्ये. म्हणजेच आशा ही अशी गोष्ट आहे की ती आत्म्यामध्ये निवास करते, राहते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. अँड सिंग्स द ट्यून ती सतत गाणे गाते, विदाउट द वर्ड्स म्हणजे शब्दाशिवाय ती सतत गाणे गाते. अँड नेवर स्टॉप्स आणि ती कधीही थांबत नाही. ॲट ऑल म्हणजे अजिबात ती थांबत नाही, कायमस्वरूपी गाणे गाते. याचाच अर्थ असा की आशा ही शब्दात व्यक्त करता येत नाही, परंतु तिचं अस्तित्व कंटिन्यू जाणवत असते. म्हणजेच एकंदरीत अर्थ पाहूया. होप इज द थिंग विथ फेदर्स म्हणजे आशा अशी गोष्ट आहे की तिला पंख आहेत. म्हणजेच आशा ही एक पाखरू आहे. दॅट परचेस इन द सोल आणि ते आपल्या आत्म्यामध्ये निवास करते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स आणि ती शब्दाशिवाय गाणे गाते. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल आणि ती कधीही गाणे गायचं थांबत नाही, सतत ती गाणं गुणत असते. सेकंड स्टँजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट बी द स्ट्रॉम दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. अँड स्वीटेस्ट इन द गेल. स्वीटेस्ट म्हणजे गोड, इन द गेल. गेल म्हणजे जेव्हा जोराचा वारा येतो तेव्हा ती कशी गाते. अँड स्वीटेस्ट म्हणजे ती गोड गाणे गात राहते. इज हर्ड म्हणजे मी तिला ऐकलं आहे. जेव्हा ती जोराचा वारा येतो त्यावेळेला गोड आवाजामध्ये गाणे गात असते. अँड सोर मस्ट बी द स्ट्रॉम. सोर म्हणजे त्रासदायक, मस्ट बी द स्ट्रॉम. स्ट्रॉम म्हणजे वादळ. आणि कितीही वादळ जर त्रासदायक असला तरी ती चांगल्या गोड आवाजामध्ये ती गाणे गात असते. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. दॅट कुड अबॅश. अबॅश म्हणजे शांत बसविणे. द लिटल बर्ड. लिटल बर्ड म्हणजे छोटा पक्षी म्हणजेच होप. म्हणजेच कितीही जोरामध्ये जर वादळ आला तर तो वादळ या छोट्या बर्डला, होपला शांत बसवू शकतो, परंतु ती होप मात्र सतत गोड गाणे गात राहते. दॅट केप्ट सो मेनी वार्म आणि ती जगण्याची वार्म म्हणजे उमेद, इच्छा, आशा ही जिवंत ठेवत असते. म्हणजेच एकंदरीत अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड आणि जोराच्या वादळामध्ये ती गोड गाणे गात राहते, मी ऐकलं आहे. अँड सोर मस्ट बी द स्ट्रॉम आणि कितीही वादळ जर त्रासदायक असला, दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड तर तो वादळ त्या लिटल बर्डला म्हणजे आशाला शांत बसवू शकतो. दॅट केप्ट सो मेनी वार्म परंतु आशा ही शांत न बसता तिचं अस्तित्व सतत जाणवतं आणि माणसाला कितीही संकट जर आली तरी माणसाच्या मनातला जो आशेचा पक्षी आहे तो सतत गाणे गातच राहतो. थर्ड स्टँजा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. इट नेवर
in extremity it asked a crumb of me. I have heard, मी ऐकलं आहे, it in the chillest land, chillest land म्हणजे थंडगार प्रदेशामध्ये, and on the strangest sea, strangest sea म्हणजे अनोळखी समुद्रामध्ये. म्हणजेच मी तिला चिलेस्ट लँड आणि स्ट्रेंजेस्ट सी या शब्दाचा अर्थ, मी तिला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी तिचे गाणं ऐकले आहे. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, आणि नेवर म्हणजे नाही, इन एक्स्ट्रीमिटी म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी, क्रम म्हणजे मोबदला, आणि तिनं मला कधीही मोबदला मागितला नाही. अशा पद्धतीची ही जी आशा आहे ती अशा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये माझी साथ सोडली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून थोडासुद्धाही, कणभरसुद्धाही मोबदला मागितला नाही किंवा अपेक्षा केली नाही, अशी ही आशा आहे. तिसरं कडवं एकंदरीत पाहूया. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. मी तिला स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे विचित्र परिस्थितीमध्ये किंवा कठीण काळामध्ये मी तिला ऐकलं आहे. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी, आणि तिनं मला त्या बदल्यामध्ये परतावा म्हणून किंवा मोबदला म्हणून आतापर्यंत कोणत्याही गोष्टीची अपेक्षा तिनं माझ्याकडून केली नाही. अशा पद्धतीने या कवितेचे कवयित्री एमिली डिक्सन ह्या आहेत. आय होप ही कविता तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.